नमस्कार मित्रांनो, माझं नाव विकी मेघ दारुडा आहे. केवळ अल्कोहोलिक्स अनोनिमस या अलौकिक संघटनेची मदत दारूपासून दूर राखलं गेलंय. मुक्ती समूह रत्नागिरी. आपण आज जो विषय दिलाय गृहशुद्धी, गृहसफाई, क्लीन हाऊस. मित्रांनो, हा विषय दिल्यानंतर एकच शब्द येतो, पण त्याच्या मागे बरंच काही पास्ट दडलेला आहे. त्याच्यापासूनच्या पळवाटा शोधलेल्या आहेत आणि त्या गृहशुद्धीपासून लांब राहिल्यामुळे आयुष्याचं काही काही नुकसान होऊ शकतं. याचा अनुभव घेतलाय मित्रांनो. जेवढं शक्य होईल तसं बोलण्याचा प्रयत्न करतो. बाकी परमेश्वर करून घेईल. मित्रांनो, अल्कोहोलिक सायन्स मध्ये ज्या अवस्थेत पोहोचलो होतो की एका बाजूला मनाची घालमेल, आत्महत्येचे विचार, खून करण्याचे विचार, जगायची इच्छा राहिलेली नव्हती. शारीरिक दृष्ट्या वजन 45 किलोच्या आसपास, मानसिक दृष्ट्या आता वर्णन केलं तशी अवस्था, आणि म्हणजे आता जगण्यात माझ्या राहिलेली नाही असं काहीतरी आयुष्य चालू होतं. आणि अल्कोहोलिक सायन्स मध्ये पोहोचलो मित्रांनो 7 डिसेंबर 2012 ज्या सभासद मित्राने याचा मेसेज दिला त्याच्याबद्दलही मनामध्ये प्रचंड रिझाइनमेंट होती, खुन्नस होती. कारण ए मध्ये येण्यापूर्वी काही महिन्यांपूर्वी आम्ही खूप जुने मित्र, म्हणजे बऱ्यापैकी आमची ओळख झाली 1.5-2 वर्षापासूनची. ते माझं जे आज वय आहे त्याच्या वयापेक्षा ते आज त्यांचं वय डबल आहे. आणि त्यांच्या एरियामध्ये आम्ही दोघं आदल्या दिवशी रात्री 8 वाजेपर्यंत ते दुसऱ्या दिवशी सकाळीचे 8-8:30 वाजेपर्यंत आम्ही दोघं एकत्र दारू पित होतो. आणि त्यांच्या एरियामध्ये ते एक तर गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित, एक त्या क्षेत्राशी संबंधित थोडाफार, आणि कुठेतरी त्यांच्या एरियामध्ये पहिल्यांदा मार खावा लागला होता. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो होतो. कपडे फाटलेले होते, रक्तबंबाळ अवस्थेमध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं होतं. त्यावेळेस तो डिस्चार्ज मिळाला. पुढच्या 7-8 तासांनी सॅलाईन वगैरे लावून स्टिचेस वगैरे टाकले. मित्रांना बोलावून घेतलं घराजवळच्या. त्यांनी नवीन कपडे, कोणी त्यांच्याकडे शॉर्ट्स वगैरे घालायला दिले आणि ते कपडे घालून दुसऱ्या दिवशी, आदल्या दिवशी रात्री 7 वाजता घर सोडलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4:30-4:30 वाजता घरात पोहोचलो होतो. दारू हा जो पार्ट आहे अल्कोहोलिक्स अनोनिमस जे मला सांगतंय, म्हणजे दारूचे फटक्यांनी रेटत माझ्यासारखा दारुडा अल्कोहोलिक सायन्स मध्ये आणला गेला दारूच्या प्रहारांनी. आणि इथे त्याला त्याच्या भयान अवस्थेची जाणीव झाली असं ते काय पुस्तकात लिहून ठेवले आपल्या. आणि खरंय मित्रांनो, ज्या दिवशी पहिली मीटिंग केली मदर ग्रुपची, पुण्यातला सर्वप्रथम ग्रुपची स्थापना अल्कोहोलिक सायन्सची तिथून सुरुवात झाली पुण्यामध्ये. त्या ग्रुपची मीटिंग केली आणि तिथून तो आयुष्याला एक कलाटणी मिळायला सुरुवात झाली. कारण 2 प्रश्न विचारले गेले होते अल्कोहोलिक सायन्स मध्ये, पण ज्या दिवशी मी पहिली मीटिंग केली त्यावेळेस माझ्या हातामध्ये 20 प्रश्न दिले गेले होते. तुमच्या कामाची वेळ कमी होत आहे का? तुमचा आत्मविश्वास वाढावा म्हणून तुम्ही दारू पिताय का? तुम्ही जबाबदाऱ्यांकडे तुमचं दुर्लक्ष होत आहे का? नैतिक खालावलेले मित्र तुम्ही जोडता का? त्याच्या संगतीत राहता का? वगैरे वगैरे असे जे काही 20 प्रश्न होते. जवळजवळ पहिल्याच सभेमध्ये मीटिंगला पोहोचण्यापूर्वी माझ्या 11 ते 12 प्रश्न लागू होते. आणि पुन्हा ते प्रश्न जेव्हा मी पुन्हा वाचन केलं 1 वर्षांनी 2 वर्षांनी पुन्हा तर त्याच्या प्रश्नांमध्ये बऱ्याच प्रश्नांची उत्तर हो येत जवळजवळ 18 प्रश्न लागू झाले मित्रांनो, की त्यांची उत्तरं हो आली. पहिल्या दिवशी तेवढा समज नसते
माझ्यासारख्या मध्यस्थीला, असं मी ऐकायचो फक्त. आणि ते माझ्या बाबतीत ते प्रत्यय आला मला की खरंच आहे, मला माझी विचारसरणी, माझी स्मरणशक्ती बऱ्यापैकी कमी झालेली आणि बऱ्याच गोष्टींमध्ये मी कसा चुकीचा नाही हे दाखवण्याचा माझा जो प्रयत्न. आणि अल्कोहोलिक सायन्स मध्ये आल्यानंतर काही दिवस गेल्यानंतर अजून 2 प्रश्न विचारले गेले मला. आणि ते 2 प्रश्न जे होते की तुमची इच्छा असताना तुम्हाला कायमचा मद्यापासून दूर राहता येते का? कायमचं मद्यापासून दूर माझ्याकडे तो अनुभव होता. मी प्रयत्न केला होता दारू सोडण्याचा. ए मध्ये आल्यानंतर दारू थांबते कळलं. ए मध्ये येण्यापूर्वी दारू सोडता, दारू सुटते असे शब्दप्रयोग ऐकले होते आणि माझे मनात तेच की दारू सोडली आपण, दारू सोडायची आपण, दारू सुटलीच पाहिजे आता आपल्याला तर वाट लागेल. असे बरेच प्रश्न घेऊन फिरत होतो. आणि जो 2 ऑक्टोबर 2012 दारू सोडण्याचा निर्धार केला होता. आणि बाद झाले, अरे हे दारूने माझ्या आयुष्याची वाट लावली आहे. माझ्या आयुष्यातल्या एक गोष्टी सगळ्या निघून चालल्यात. ज्या प्रेयसीवर प्रेम करते ती सोडून गेली. जी नोकरी मला भरपूर माझ्या पगाराही पेक्षा जास्त कमिशन वरचं मला मिळतंय, ती नोकरी मला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. जो मागाशी प्रसंग सांगितला मारहाणीचा, ती पहिल्यांदा कोणाचा तरी मार खाल्लाय, मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं आणि हा सगळा प्रकार दारूच्या नशेत घडलाय. आपण दारू सोडली पाहिजे. आणि तो मी निर्णय घेतला मित्रांनो, दारू सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर तो फक्त माझ्या बाबतीत 2 महिने आणि 3 दिवस टिकला आणि पुन्हा 5 डिसेंबरला हातात दारूचा ग्लास आला. आणि ज्यावेळेस तो ग्लास आला त्यावेळेस एक गोष्ट नक्की रिअलाइज झाली मित्रांनो, की 2 महिन्यापूर्वी जे मी वल्गना केली होती ना, की मी दारूचा ग्लास उचलला होता माझ्या इच्छेने, तर दारू सुद्धा मी माझ्या इच्छेने सोडेल. मला कोणाच्या तत्वज्ञानाची शहाणपणाची गरज नाहीये. मला कळतं दारू कशी सोडायची ते. हा जो अहंकार होता ना मित्रांनो, त्याचं खच्चीकरण तिथे झालं होतं मी पुन्हा ज्यावेळेस केलं. आणि दुसरा प्रश्न एक विचारला गेला की दारू पित असताना तुझ्या त्या क्वांटिटीवरती तुझं नियंत्रण आहे का? मापात पिता येते का तुला? तर बऱ्याचदा मी स्वतःला ज्यावेळेस ऑब्झर्व केलं की मला मापात पिता येते का, तर मी बऱ्याचदा ठरवून गेले की आज 90 घेऊयात, एक क्वार्टर घेऊयात, हाफच पिऊयात. पण बऱ्याचदा मला माझा कोटा पूर्ण होईस्तोवरच प्यावी लागते. आणि तो अनुभवही मी घेतला होता. माझा वाढदिवस होता, मी घरातून बाहेर पडलो होतो पैसे घेण्यासाठी. मी जिथे जुन्या एका ठिकाणी काम करत होतो सिक्युरिटीचं, आणि तिथे काही पैसे पेंडिंग राहिले होते मला येणं. ते पैसे घेण्यासाठी म्हणून मी चाललो होतो आणि आईने मला थांबवलं होतं. म्हणजे आज नको जाऊस कुठे. म्हटलं फक्त माझं एक काम आहे छोटंसं, ते करून येतो. म्हणले अरे स्वयंपाक करून ठेवते तुझ्या आवडीचं सगळं, पनीर मटरची भाजी, गुलाबजाम, पुरी वगैरे सगळं करून ठेवते, केक आणून ठेवते, लवकर घरी 1 तासाभरात, जास्त उशीर करू नकोस, लांब नाही चाललेलं. म्हटलं लगेच येतो. मी तिथे पोहोचलो, अर्ध्या तासाने तो सुपरवायझर आला, त्याच्याकडून ते पैसे मिळाले, मित्राचा फोन आला. म्हटलं इथे इथे या ठिकाणी ये, तुला तुझा केक कापायचा आपल्याला बर्थडेचा. केक कटिंग झालं की आपण घरी निघू. आणि त्या गाड्या त्या कारमध्ये मित्रांच्या बसलो होतो आणि इथे हायवेला निघाल्या त्या गाड्या. अरे मी म्हटलं अरे मी घरी वेळ दिलाय, अरे आईला मला जावं लागेल आजचे दिवस, आपण भेटू उद्या. म्हटलं काय असेल ते पार्टी. म्हटलं अरे तू केक काप, थोड्या वेळ थांब आणि तू तुझं जा. मित्रांनो गाडीमध्ये मला माहित होतं की मला आता तिथे जिथे नेतायत, जिथे कुठे नेणार आहेत मला, तिथे मला प्यावी लागणार आहे कंपल्सरी. पण आपण एक काम करू, एकच क्वार्टर पिऊयात. ते घरी गेलो की त्यांना वासही येणार नाही, त्रासही होणार नाही, आपल्यालाही काही वाटणार नाही, त्यांनाही काय वाटणार नाही, म्हणजे मूड खराब होणार नाही कोणाचा. चांगला दिवस. तर ज्यावेळेस त्या बारमध्ये पोहोचलो, केक कटिंग झाला, एक 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 पॅक पित होतो. 3-4 पॅक झाले असतील आणि 9:15 आईचा फोन आला बघा. मी साधारण 6:45च्या आसपास घरातून निघालो होतो. 9:15 फोन आला. अरे म्हटली वाट बघते आम्ही, ये की लवकर. म्हटलं अगं आलोच. म्हटलं ते मित्रांनी ते केक वगैरे कापण्यासाठी थांबवलंय, आलोच. म्हटले 15-20 मिनिटात पोहोचतो. मी ऍक्च्युली माझ्या घरापासून मी 12-15 किलोमीटर लांब होतो मित्र. आणि ज्या वेळेस तो फोन ठेवला मी, त्याच्यानंतर तो मधला तो
टाइम पिरियड आहे मित्रांनो, मला ऍक्च्युली नाही आठवत काय घडलं होतं, कारण 8 वर्षापूर्वीची घटना आहे, 8-9 वर्षांपूर्वीची. आणि मी ज्यावेळेस त्या टेबलवरून उठलो त्यावेळेस रात्रीचे 11:30 वाजले, एवढं आठवतंय मला. मी टाइम विचारला होता मित्राला किती वाजले, तर म्हटलं 11:30 वाजले. घाबरलो होतो कारण मला चालता येत नव्हतं, मी फुल टाईट झालेलो होतो. आणि जी मी मनामध्ये प्लॅन केला होता ना तो गाडीमध्ये जाताना हायवेला, की एकच क्वार्टर प्यायची होती, तो विकी टाईट झालेला होता. आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मित्राच्या घरी राहिलो बंगल्यावर. दुसऱ्या दिवशी 8:30ला जाग आली. म्हटलं अरे मला पहिलं घरीच हो. आणि दरवाजात माझं स्वागत झालं. अरे काय रे तुला एक दिवस तुझा मागितला, एवढा चांगला दिवस होता, वाढदिवस होता तुझा, ती तेवढी वेळ सुद्धा तू आम्हाला देऊ शकत नाही. ते तुझ्यामुळे म्हणजे आम्ही काल रात्री अरे उपाशी झोपलोय. ते अन्न तुझं ते आवडते पदार्थ तुला काय करायचं तो गोंधळ घाल, लाज वाटते म्हणली आम्हाला. आईचे हे शब्द होते. मित्रांनो, कितीही प्लॅन करून मी गेलो तरी मला माझ्या क्वांटिटीवरती नियंत्रण नव्हतंच ठेवता येत. माझ्या एकदा का पोटात दारू गेली की मला थांबवता येत नाही. आणि मग अल्कोहोलिक त्यावेळेस पुढे जाऊन विचारते की तर तुमच्या ह्या प्रश्नांपैकी जर कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हो असेल तर तुम्ही संभाव्य मध्यस्थता असण्याची दाट शक्यता आहे. ते तुम्ही संभाव्य मध्यस्थता तुम्ही तुमचं ठरवा, आम्ही नाही ठरवा. आणि मित्रांनो, जाणीव झाली की यस, मद्याची आसक्तीत अडकलेलो मी व्यक्ती आहे. मग तुम्ही अशा एका आजाराच्या अधीन झालेला आहात की त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी फक्त तुम्हाला आध्यात्मिक अनुभवच वाचू शकतो. मेंटल ऑब्सेशन, फिजिकल अलर्जी याचा उल्लेख केल्यानंतर मद्यपान आजार शेअर करताना नैतिक अधःपतनाबद्दल उल्लेख केला जातो, पण स्पिरिच्युअल एक्सपिरियन्सच तुम्हाला दारूपासून दूर ठेवू शकतात. आणि तो अनुभव मित्रांनो मी घेतलाय, तो तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. मी जसं मागाशी म्हणालो मी की 5 डिसेंबरला मी पुन्हा दारू पिलो. दारू तर सोडली होती मी, मग पुन्हा का पिलो मी 2 महिने आणि 3 दिवसानंतर. आणि ती पिल्यानंतर मित्रांनो एक गिल्ट, ती पश्चातापाची होणार, काय करून बसलास विकी यार, तुला दारू न पिता आयुष्य संपवायचंय. कारण आत्महत्येचे विचार चालू होते मित्रांनो, खूप टोकाचे. कारण ते आमची इथे ससून हॉस्पिटल आहे पुण्यामध्ये, गव्हर्नमेंटचं सुप्रसिद्ध हॉस्पिटल आहे ते. आणि त्या डेड हाऊसला जायचो, तिच्या ओळखी होत्या. त्या डेड हाऊसला एंट्री केल्यानंतर ते बॉड्या असायच्या मित्रांनो त्या पडलेल्या, कुठं टेबलवर कुठं त्या स्ट्रेचरवर ठेवलेल्या. त्याची एक नग्न अवस्थेतली एक भाजलेली स्त्री होती मित्रांनो एका टेबलवरती. ते आपले लाकडी टेबल असतात ना आपल्याला बसायचे मित्रांनो, लक्षात येईल तुम्हाला. आणि त्या टेबलवरती जी अशी बॉडी होती नग्न अवस्थेत, मी तिच्याकडे बघून म्हणतो चल यार तू यार मरी हुई लाश मेरे को कुछ नहीं कर सकती यार, एक जिंदा लोग मेरे को बहुत तकलीफ देते. डोळ्यात पाणी होतं मित्रांनो. डिप्रेशन, प्रचंड आत्मकरुणा, एका बाजूला नैराश्य आणि सुचत नव्हतं काय करून बसलं आयुष्यात. आणि रडत होतं त्या बॉडीकडे. जगण्याची इच्छा संपलेली होती. आणि तो 5 डिसेंबरला ज्यावेळेस पुन्हा दारूचा ग्लास उचलला, अरे मी ठरवलं होतं की 1 जानेवारी 2013ला आपल्याला आत्महत्या करायची, कशी करायची, कुठे करायची, सगळं प्लॅन करत होतो. केली असती की ना आज नाही सांगू शकत मित्रांनो. पण मी सांगण्याचा माझा हा उद्देश आहे किंवा हा प्रयत्न करतो की काय अवस्था होती माझी आणि पुन्हा दारू का पिलोय, हा पश्चाताप की नैराश्य पुन्हा माझ्या वाट्याला. आणि काही दिवसांपूर्वी माझा ब्लेम गेम खूप वाढला होता इतर लोकांसोबत, परिस्थितीला, स्वतःला जबाबदार, माझ्या कुटुंबाला, आई वडिलांना दोष द्यायला माझी सुरुवात झालेली होती की तुमच्यामुळे माझ्या वाट लागली. हे मला चांगले मित्र नाही भेटले, त्यांनी मला फसवलं, त्यांच्यामुळे मला मार खावा लागला, ते माझे वाईट आहेत मित्र. आणि मला दारू न पिता मित्रांनो आयुष्य संपवायची इच्छा होती. कारण देवडा आहे म्हणून मला शिक्का, देवडा मेला असं कोणी म्हणू नये म्हणून मी प्लॅन केला होता मित्रांनो, न पिता मरायचं. तर का वाटेल आली यार माझ्या दारू ही पुन्हा, म्हणून मी रडत होतो. आईला काही दिवसांपूर्वी म्हणालो होतो की हा देव बिव काही नसतं, काही फेकून दे देव, हा देवरा बिवरा आहे, सगळेच देव काढून टाका, एका पोत्यात फेकून दे म्हटलं, वाट लावून टाकली या देवानी माझी. काय केलं होतं मी भक्ती मार्गात होतो, मी भजन म्हणायचो, अभंग म्हणायचो, काकड आरतीला उभा असायचो, सकाळी टाळ फुटायचो, लोक कौतुक करायची. आणि माझ्या वाटेल हे दुःख का. आई म्हटल्या अरे काळजी नको करू, या आयुष्यात ह्या घटना घडत राहतात, तुला शिकवण्यासाठी हे तिचे शब्द होते, हेही दिवस जातील. नॉर्मल माणसं त्यांना कधी काय शब्द पुस्तक माहीत. आणि मित्रांनो त्याच देवाऱ्यासमोर त्या 5 डिसेंबरला दुपारी ज्यावेळेस मी ते पिली आणि अक्षरशः रडत होतो गुडघे टेकून, अरे यार जेव्हा हरलोय मी या दारू पुढे,
मला नाही पिता येत, मला दारू सोडायची, तू म्हणशील ते करायला तयार आहे, मला ह्याच्यातून बाहेर काढ, मला नाही जमत आहे, आय कांट. मित्रांनो, पहिल्यांदा बऱ्याच वर्षांनी हा आवाज आला होता की मी नाही करू शकत आहे, मी हरलोय देवा. आता मला सतत वाटायचं की मी जिंकूनच दाखवेन, मी काहीतरी करून दाखवेन जगाला. माझ्या घरच्यांना म्हणायचे की तुम्हाला माझी लायकी माहित नाहीये, बाहेर जाऊन विचारा मी कोण येते, माझी काय किंमत येते. माझे फक्त वाईट दिवस आहेत, ते कुणीतरी करणी वगैरे केली, माझे जरा वाईट दिवस आहे, एकदा चांगले दिवस येऊन द्या, तुम्हाला तुमची लायकी दाखवतो. बघा मित्रांनो, त्या आई वडिलांनी लहानचं मोठं केलं, त्यांची लायकी दाखवायला चाललो होतो. आणि ज्यावेळेस मी ते रडलो मित्रांनो, त्या 5 डिसेंबरला हरलोय हे मान्य केलं त्या मध्यशक्ती पुढे, त्यावेळेस याचा संपर्क कुठलाच नव्हता, फक्त तो बांधव मला कधी ना कधीतरी भेटायचा, तो बिचकतच भेटायचा, कारण ते वाद झाले होते. आणि तो मला मेसेज द्यायचा प्रयत्न करत होता. मी त्याला म्हणतो तुम्ही जात राहा, खूप छान गोष्ट आहे, मला जमली दारू सोडायला, कारण 2 महिन्यापासून दारूपासून लांब होतो मी. आता 2 महिन्यातच आमची भेटी वाढल्या होत्या. मी त्यांना म्हणतो अहो 20 दिवस झाले नाही पिलो, महिना झालाय नाही पिते मी. ते म्हणजे अरे जमलं की राव तुला विल पॉवर वरती, मी अशा संस्थेत जातो. म्हटलं मस्त जात राहतो. आणि त्या बांधवाबद्दल एक पूर्वग्रह दूषित मन आणि त्यात एक गैरसमज माझा की इथे नेटवर्क मार्केटिंगचा बिझनेस असावा, इथे एक लावा तिथे एक लावा, मग ते पेमेंट भरा, नकोच जायला, पैसे राहिलेच ना. आणि ज्यावेळेस मित्रांनो ह्या अवस्थेला पोहोचलो की आय कांट, मला नाही जमती, मी हतबल आहे त्या मध्यशक्ती पुढे, परमेश्वरा तू म्हणशील ते करायला मला बाहेर काढ. आणि मी रडलो आणि मित्रांनो थोड्या वेळाने घरातल्या घरात चालत होतो आणि झोपून गेलो. दुसऱ्या दिवस तो 6 डिसेंबर उजाडला पश्चातापाच्या भावनेत. आणि ते 7 डिसेंबरला संध्याकाळी पुन्हा दारूचा ग्लास माझा भरला गेला होता. मित्राच्या भावाच्या लग्नात गेलो होतो. मी म्हटलं अरे नाही दारू, 2 महिने झाले दारू सोडली. आणि 2 दिवसापूर्वी बोलले, खोटं बोलणं माझं. 2 महिने झाले काय आपण दारू न पित. लिटो तिघं चौघ जण कौतुक, अरे विक्या जपलं कसं काय रे तुला. अरे म्हटलं विल पॉवर लागते, तुम्ही पण करू शकता. ते विल पॉवर खूप स्ट्रॉंग असेल ना, आपण दारू सोडू शकतो. आणि त्याच दरम्यान नेमका त्या बांधवाचा फोन आला, म्हणजे तुझ्या घराजवळ आलोय, भेटू शकतोस का. म्हटलं आलोच, कारण ते त्यांची रिक्षा होती, सीएनजी पंपावरती मी आधी जॉबला होतो, तिथे आमची ओळख झाली होती. आणि त्यांना गप्पा वगैरे मारल्या. 6:15चा वेळ होता, आम्ही भेटलो 6:15 6:30ला. आणि चहा वगैरे आमचं काही गप्पा वगैरे झाले. आणि 6:45ला ते मला म्हटले सर जरा निघतो, मला अर्जंट. अहो म्हटलं थांबा ना, कारण ते नेहमी भेटले की मला 1-1.5 तास आमच्या गप्पा रंगायच्या मित्रांनो. आणि ते अर्धा तास 15-20 मिनिटाच्या भेटीत म्हणते चल निघतो. अहो म्हटलं थांबा की आता तर आलाय तुम्ही, आपली नाही म्हणे आमची मिटिंग 7:30ला चालू होते, मला आता निघायला हवं, म्हणजे जाता आता एखादं भाडं मिळालं तर ठीक आहे, आता मला वेळेत पोहोचणं आवश्यक आहे मिटिंगच्या 10-15 मिनिटं आधी. आणि ते रिक्षात त्यांनी स्टार्टर मारणार, तेवढं त्यांनी माझ्याकडे कटाक्ष टाकला. मला एकच वाक्य विचारलं, येतोस का रे इथे. मी एकटा बसलो होतो, एक तर ते मित्र सोडून आलो होतो ग्लास भरलेला. मग तिथे गेलो तर दारू प्यावी लागेल, त्यांच्यासोबत राहायचं आपल्याला, त्यांचा सहन करावा लागेल. आणि हे माणूस 1.5 महिना झाला आपल्या मागं लागलाय, येतोस का येतोस का. एकदा ह्याचं तोंड बंद होईल, एकदा बघू ती मिटिंग. म्हणून त्या मिटिंगला पोहोचलो मित्रांनो. म्हणजे की सुरुवातीला मी सांगितलं मदर ग्रुपची मिटिंग वगैरे केली. मित्रांनो त्या पहिल्या मिटिंग मध्ये एकच गोष्ट मला स्पष्टपणे जाणवली, असं जाणवते मला आता या क्षणी, की जी प्रार्थना केली होती ना मी 5 डिसेंबरला दुपारी ढाचा रडून, त्या प्रार्थनेने मित्रांनो चमत्कार त्या परमेश्वराने माझ्या बाबतीत केला होता. त्यांनी याचा मेसेज मला दिला होता. त्या अल्कोहोलिक तऱ्हेच्या वर्गामध्ये मी बसलो होतो, मी दारूपासून दूर कुठे राहू शकतो हा संदेश त्या परमेश्वराने त्या बांधवाच्या मार्फत दिला होता. त्या दिवसापासून आज तागायत मित्रांनो, परमेश्वराने दारूपासून दूर ठेवले, माझं काहीही कर्तृत्व नाही त्याच्यात. मी फक्त एकच गोष्ट करतो की प्रामाणिक प्रयत्न, बाकी परमेश्वराची कृपा होत राहते. आणि हा प्रवास सुरू झाला मित्रांनो. हे सांगण्याचं कारण हे आहे की ते सांगतात की आध्यात्मिक अनुभवच तुम्हाला वाचू शकतात. तो स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स मित्रांनो मी घेतला. दारूपासून दूर राहायला लागलो, मीटिंग करायला लागलो, काही दिवसांनी प्रियांबल वाचायची संधी मिळायला लागली. छान वाटलं. आणि 90 दिवस होत आले होते, मला साधारण त्याला काही 8-10 दिवस राहिले असतील. आई मला म्हणाली अरे तू आता जरा बरा वाटतोयस. बस मित्रांनो त्या एका वाक्याने विकेट उडवली माझी. दारू नाही पिलो मित्रांनो,
पण मला असं वाटायला लागलं की मी काहीतरी अचीव्ह केलंय. मला काहीतरी आता म्हणजे दारू प्यायच्या त्या वर्षांमध्ये मित्र काही म्हणायचे की यार तू विक्या दारू सोड, तू लय भारी माणूस आहेस यार, सोन्यासारखा आहेस तू, तू फक्त दारू सोड. हे मध्ये आलो, दारू थांबली. बाहेर दारू सोडणे सुटते, सोडली पाहिजे हे शब्द प्रयोग ए मध्ये आले तर दारू थांबली. आणि इथे दारू थांबते हेच खरं सत्य आहे. दारू सुटत नाही हा अनुभव आहे. आणि ज्या वेळेस दारू थांबायला लागली आणि आईने जे कौतुक केलं, 90 दिवसाचं टोकन झालं, तो कौतुक सोहळा वाटला मला. कृतज्ञता दिवस एका बाजूला जरी त्याला नाव छान आहे, जे महत्वाचं आहे त्याला मी मित्रांनो मला कौतुक सोहळा वाटला तो. आणि सोबरायटीचे एक 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 दिवस पुढे सरकत चालले. 8-8.5 महिने झाले असतील दारूपासून दूर राखला गेलो होतो. आईचे आणि बहिणीचे काही वाद चालले होते. बहिणीबद्दल लहानपणापासून खुन्नस. काही घटना आमच्यामध्ये घडल्या होत्या आणि जे काही मागण्या मी तिला केल्या होत्या लैंगिकतेच्या, त्याला तिने विरोध केला होता. त्याच्याबद्दल राग तिच्या मनाबद्दल, तिच्याबद्दलचा माझ्या मनात. आणि आमची वाद व्हायचे आणि आम्ही एक एक 2-2 वर्ष बोलायचोच नाही मित्रांनो. आमचा संपर्क एका घरात राहून आम्ही एकमेकांची तोंड बघणं सुद्धा टाळायचो. इतका राग तीव्रतेचा लहानपणापासून, साधारण 12-13 वर्षाचा असल्यापासूनची घटना आहे. आणि तिचे आणि आईचे वाद चालू होते. मी वरती रोजचं प्रतिबिंब वाचत होतो, जसं आता सुरुवातीला आपल्या बांधवाने वाचलं ते पुस्तक. ते म्हणाले की मी रोज वाचतो, तसं मी रोज वाचायचो मित्रांनो. मला ते 90 दिवसाच्या टोपणच्या कार्यक्रमाला ते पुस्तक मिळालं होतं, रोजचं प्रतिबिंब. आणि ते रोज ते असं वाचत होतो, शांत डोळे मिटून बसलो होतो माळ्यावरती. आणि या दोघींच्या वादात मी मित्रांनो वरती प्लॅन करतोय की खाली गेल्यानंतर काही बोलायचं नाही, शांत राहायचा, आपलं त्याच्यात काही संबंध नाही, शांत राहायचं. खाली उतरलो, ते वाद एवढे त्यांच्या टोकाचे व्हायला लागले आणि मला आंघोळीसाठी गॅसवरती गरम पाणी ठेवलं होतं मित्रांनो, तापवण्यासाठी पातेलं. एक क्षणाचा विचार न केला, ते हात मला ते पातेलं भाजेल किंवा काय होईल किंवा काय करू, मी असं ते पातेलं जाड असं जोरात उचललं, तिच्या डायरेक्ट अंगावर, बहिणीच्या अंगावर जोरात फेकलं. जता आता तुझ्या म्हटलं, मग तसं ऐकतोय तू अशी बोलती तशी बोलती, हे करतेस ते करतेस. मित्रांनो तोंडाला दारूचा वास नाहीये माझ्या. मद्यपाशा आजार ऐका धूर्त काळबाज गोट्यात टाकणारे मी रोज ऐकतोय. पण मद्यपाशातले मद्य थांबलेलं होतं. पाश आजही माझी वाट लावत होते, याच्याकडे माझं दुर्लक्ष ह्या अनुभवांनी मला जाणीव करून दिली. ते पातेलं फेकलं, तिच्या ते जोरात मार लागला, तिच्या अंगावरती ते गरम पाणी. एका बाजूला ही तीव्रतेची भावना आणि दुसऱ्या मिनिटाला मित्रांनो मी घरातला चाकू घेतला आणि स्वतःला मारून घेण्याचा प्रयत्न केला. घरच्यांनी हात पकडला, जोरात हात ओढला माझा. मला आठवते चांगला, माझा उजव्या हाताचा शोल्डर डिस्लोकेट झाला होता. सुदैवाने पुढच्या 2 मिनिटात ते भिंतीला मी धडक दिली जोरात, ते खाल्ल्याच्या आणि ते झटका बसून तो सांधा बसला गेला तो. आणि ते वेदना, ते हात जवळजवळ 1.5-2 महिने हात गळ्यात ते बेल्ट लावलेला, ट्रीटमेंट घेतोय, त्रास होतोय, तशाच मीटिंग करतोय. या रागाची किंमत मला मित्रांनो कशी मोजावी लागते. आमचे संबंध बिघडले, मला शारीरिक वेदना सुरू झाल्या, घरच्यांचं वातावरण सगळं गढूळ झालं. तोंडाला अजिबात दारूचा वास नाहीये, छान शेअरिंग करतोय, पहिल्या बेंचवरती बसतोय, स्पीकर मीटिंगला स्पीकर म्हणून जातोय, सगळं छान चाललंय. सर्व्हिसमध्ये भाग घ्यायला लागलो, हळूहळू मीटिंग कंडक्ट करण्याची संधी मिळायला लागली, आयजीआर म्हणून जायला लागलो लवकर. त्यावेळेस क्रायटेरिया काही माहितच नव्हतं की 1 वर्ष 2 वर्ष लागतं, काय काय जायचो पुढं 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 आपलं. तर 13-14 महिन्यांनी जॉब शोधायला लागलो, जॉबकडे वळायला लागलो. काय चाललंय काय हे आयुष्यामध्ये माझे नेमकं. अल्कोहोलिक त्यावेळेस म्हणते की अरे विकी, आपल्याला मद्यमुक्त जीवन जगायचे 100%. ही आमची सोबरायटी जी आहे, आध्यात्मिक अनुभव, आध्यात्मिक जागृती झाल्यानंतर पहिलं मिळालेलं म्हणजे आमची सोबरायटी. त्याच्या पुढे जाऊन काहीतरी आहे का नाही अल्कोहोलिक त्याने मग सांगते. एकच प्रश्न एका सभासद मित्राने मला विचारला मित्रांनो. तो प्रश्न असा होता, आणि विशेष म्हणजे मित्रांनो तो 7 वर्षाच्या सोबरिटी नंतर विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. आणि तो प्रश्न हा होता की विकी,
मद्यमुक्त आहेस का? म्हटलं हो. एकच प्रश्न विचारतो, म्हटलं प्रसन्न, शांत, उपयुक्त, आनंदी, समाधानी मद्यमुक्त जीवन जगतोयस का? सणकण खानाखाली बसल्यासारखं झालं मित्रांनो. तो माझ्यापासून 250 किलोमीटर लांब राहतो आणि त्याने मला फोनवरती हा प्रश्न विचारला होता. म्हटलं अजिबात नाही. म्हटलं अरे अल्कोहोलिक्स अनोनिमसचा कार्यक्रम आपल्याला जसं उपयुक्त नागरिक बनवतो तसं आपण इतरांच्या आयुष्यात सुद्धा उपयुक्त होऊ शकतो. आपण आनंदी राहू शकतो. आपण समाधानी जीवन जगू शकतो. आणि जे आता मीटिंगची प्रार्थनेची सुरुवात झाली, आपल्या बांधवांनी जी प्रार्थना घेतली, की मित्रांनो मला प्रार्थना घ्यायला साथ द्या, मदत करा. ती प्रार्थना जी आहे ती मनःशांतीची प्रार्थना आहे ना, सेरेनिटी प्रेयर. फील करतोयस का ती? सेरेनिटी फील करतोयस का तू? आहे का तुझ्यामध्ये ती? वर्षानुवर्ष प्रार्थना म्हणत आलोय, पण ती प्रसन्नता मित्रांनो, ती मनाची शांतता मला उपभोगू शकत नव्हतो. सतत रेस्टलेस, इरिटेट, डिस्कंटेंट, अस्वस्थ, वैतागलेला, असमाधानी वृत्तीचा मी विकी. हा जो मी हा शब्द वापरला ना, त्याचं कारण आहे मित्रांनो, तो मी माझं मला ह्याच्यात भोवती अडकलो होतो. माझा एक सभासद मित्र आहे, मार्गदर्शक मित्र, तो मला म्हणतो की विकी अल्कोहोलिझम मधला अल्कोहोल जरी थांबलेलं असलं तरी इझम काही सुटलेलं नाहीये. त्याला म्हटलं इझम म्हणजे नेमकं तुला म्हणायचंय काय रे? म्हटलं मराठीमध्ये आपण त्याला पाश म्हणतो आणि इंग्लिशमध्ये म्हणतात त्याची एक अशी व्याख्या की आय सेल्फ माय स्पॉन्सर, मीच माझा मार्गदर्शक. आणि हे घटना ह्या जीवन जगत असताना मी ज्यावेळेस परमेश्वर बनतो माझ्या जीवनाचा तसेच इतरांच्या जीवनाचा, त्यावेळेस तिथे संघर्षच निर्माण होतो. मला त्रासच होतो. एक तर मी बंड करून उठतो, अहंकारात लोळतो, नाहीतर खुन्नस राग निर्माण होतो, नाहीतर आत्मकोरण्यात लोळत राहतो. मी नैराश्यात जातो. ते ग्रुप कॉन्शियन्स मध्ये माझा विषय का नाही घेतला यांनी? मी सुचवलं होतं ना त्यांना गृहशुद्धी विषय काय का नाही यांनी सांगितलं, यांनी का इन्कार केला? नाही ते गंगाधर भाऊ म्हणतात ना, पहिले पायरीवरतीच व्हायला पाहिजे स्पीकर मीटिंग. त्यांचंच काय ऐकत, माझं काय ऐकत नाही. काय राव, मला किंमतच नाही का? मित्रांनो 3.5 वर्ष दारूपासून दूर राखला गेलो होतो. माझे वडील ज्या अवस्थेत घरी आले होते ते अल्कोहोलिक होते, आता नाही येत ते. कारण त्यांची दारू त्यांच्या पद्धतीने त्यांनी सोडलेली, त्याच्यामुळे मी त्यांना ठरवू नाही शकत ते अल्कोहोलिक होते नव्हते किंवा ते आता पित नाही. माझ्याकडून चुकून बोललं गेलं की ते अल्कोहोलिक होते वगैरे, ते मी नाही ठरवू शकत ते अल्कोहोलिक होते का नाही. आणि ते असे झिंगत आले होते रात्री, मस्तपैकी छान संध्याकाळची आमच्या होम ग्रुपची मीटिंग केली. मी मुक्तानंद समूहाचा सभासद आहे मित्रांनो. छान मीटिंग झाली, गप्पा झाल्या, तासभर गप्पा झाल्या मस्तपैकी 10 वाजेपर्यंत. 10:15 घरी आलो, मस्त जेवण करत होतो टीव्ही लावून. 10:25 10:30 त्यांची एंट्री झाली. त्यांना मी म्हटलो शांत राहा बरं का, शिवीगाळ करू नका, शांत राहा. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, ऐकलं. पहिला तो तांब्या माझ्या शेजारी जो पाण्याचा भरलेला होता पिण्यासाठी, तो पहिला मी असा दरवाजापाशी आपटला जोरात. शांत बसा म्हणलं, कळत नाही का तुम्हाला? आणि ते म्हणते तू कोण आहेस, तू काय माझा बाप आहेस का एवढा ओरडून? आमचं ताटबीट असा झाला तर असा भिरकावला आणि उठलो. ते भांडी धरायला पक्कड 80 असते मी त्याच्याशी धरली, असं वाटत होतं की त्याच्या डोक्यात घालावी, त्यांना मारू शकत नाही कारण वडील आहेत ते. घरातला टीव्ही टीव्ही चालू होता, टीव्हीच्या काचेवरती जोरात 80 मारली, टीव्ही बंद, काच फोडली कपाटाची, काचेचं काच झाली, कपाट फोडलं. लाकडी कपाटाचे दरवाजा त्याच्यावरती आजही घावे मित्र. 3.5 वर्ष मद्यमुक्त जीवन, छान छान शेअरिंग. कसली खुन्नस लहानपणी 4-5 वर्षांचा असताना आईच्या अंगावरती दूध पितोय, वय वाढत चाललंय, ह्याची सवय मोडावी म्हणून त्यांनी मला त्या आईच्या मांडीवर असं उचललं जोरात आणि ते भिंतीवरती आपटलं होतं घरातल्या. बघा मित्रांनो, 4 वर्षाचा 5 वर्षाचा असलेला मी. आणि ज्या पद्धतीने मी ब्लेम करत होतो, मी सुरुवातीला जे मगाशी शेअर केलं की ह्या माणसामुळे माझ्या आयुष्याची राख रांगोळी झाली, हा जो ब्लेम होता आणि तिची अवस्था त्यांची त्याच्यात ते सहन नाही झालं मित्रांनो, ते सगळं तोडफोड करून टाकली घरात.
मित्रांनो, ज्यावेळेस 2-4 दिवस गेले त्या प्रसंगानंतर घरचे एकच वाक्य बोलले मला, आमच्या घरात राहू नकोस, तुझी लायकी नाही ह्या घरात राहण्याची. मित्रांनो, घर सोडून गेलो सोसायटीमध्ये. 8 दिवस मित्र क्वाड बेसिसवर राहत होता. तिथे त्या क्वाड बेसिसवरच्या त्या मालकाला फसवून रात्री उशिरा जाऊन त्याच्या इथे झोपायचो. सकाळी लवकर उठून बाहेर पडायचो. बरं, घराच्या मागे 3 गल्लीच मागे राहत होतो. घरच्याला तपास लागून दिला नाही. हे सोसायटीमध्ये सगळं भोगावं लागलं मित्रांनो. आणि ह्याला पूर्णपणे जबाबदार मी आहे. कारण अल्कोहोलिक्स अनोनिमस विल्यम डी स्लिपर मला सांगतायत की संपूर्ण मानसिक बदल ही आमच्यासाठी सगळ्यात मोठा फर्स्ट प्रायोरिटी आहे. संपूर्ण मानसिक बदल. आणि बिल विल्सन आम्हाला सांगतायत की टोटल प्रोफाउंड पर्सनॅलिटी चेंज, व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल आणि टोटल सायकिक चेंज, दोन्ही तेच शब्द फक्त फेरफार केले त्यांनी. दारू पासून दूर राहणे आणि जे काही शेअरिंग व्हायचं, ड्राय ड्रंक, कोरडा दारुडा, सेम वागणं मित्रांनो. दारू प्यायच्या त्या दिवसांमध्ये बाहेर मारहाण करायचो, घरी ऑर्डर सोडायचो, सोसायटीमध्ये पण तसंच वागणं माझं. कामाला लागलो 14 महिन्यानंतर, 2.5 वर्षानंतर ती पोकळी निर्माण झाली होती असं मी म्हणतो, समर्थन देतो. आणि लैंगिक भावना मित्रांनो खूप वाढायला लागल्या होत्या. आणि मग त्या सहकारी होती, कलिग ऑफिसमध्ये एका लागलो होतो जॉबला. म्हणजे हिला पटवायची, हिला वापरायचं, हिला सोडून द्यायचं. मित्रांनो, इतकं ते प्रकरण अंगलट आलं की आता तिने ती लग्नाची मागणी केली. मला तर लग्न करायचं नव्हतं. मित्रांनो, 2.5 वर्ष दारूपासून दूर जो काय राखला गेलो होतो मित्रांनो, त्या दिवशी रात्री मला चांगलं आठवतंय, इतकं पॉवरफुल ऑब्सेशन आलं होतं, ज्याला म्हणतो आपण वाईल्ड कॉल, जंगली हाक. त्या प्यायची द्यायला हिला आता काय म्हणजे नाही का, राहिलंच नाही काय, मस्त झालं होतं. सुधरत नव्हतं काय, भीतीग्रस्त एका बाजूला. 2.5 वर्षांचा दारू पिण्याची इच्छा निर्माण झाली होती. रात्री 12 वाजता बांधवाची मदत झाली मित्रांनो. रात्री 12 वाजता ऑफिस ते माझं घर 5 किलोमीटरचं अंतर आहे. तो माझ्या घरी चालत येत होता माझ्यासोबत रात्री, कारण बस नाही, काही नाही. आणि त्याला मी एकच म्हणतो, तू तुझा जा रे, तू माझ्या सोबत नको येऊ. हे ज्यावेळेस प्रसंग घडायला लागले, कुठेतरी जाणवायला लागलं की ही लोक काहीतरी शेअर करतात आपल्यामध्ये की स्पॉन्सर घ्या. मला ते स्पॉन्सर कन्सेप्टच माहित नव्हती मित्र. आणि माहित असती ना, म्हणजे जे काय माहित होती मला की असं एक मार्गदर्शक घ्यायचा असतो, मग त्याच्यासमोर आपलं सगळं आयुष्याचं जीवन उघडं करायचं असतं. हे जे काही शेअर करण्यामागचं कारण आहे की हे काय घडलं माझ्या बाबतीत मित्रांनो, की ह्या प्रसंगाकडे कसा वळवलं मी. हे आता जो टॉपिक आहे गृहशुद्धी, हे इथं वळावंसं का वाटलं. आणि एक स्पॉन्सरची कन्सेप्ट मित्रांनो समोर आली. स्पॉन्सर घेताना सुद्धा तिथे प्रश्न, स्पॉन्सर गोरा गुमटा पाहिजे कारण मी काळा सावळा, त्याच्याकडे भरपूर पैसे पाहिजेत, तो निर्व्यसनी पाहिजे. सगळं ते प्लॅनिंग करत होतो. एकही मार्गदर्शक त्याचा दिसत नव्हता. बरोबर, विचारायचे पण डेअरिंग होत नाही ते, कारण अहंकार इतका पॉवरफुल होता की मला कोण शिकवणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे मला कळते की मला जगाचं सगळं ज्ञान आहे. आय सेल्फ माय स्पॉन्सर, मीच माझा मार्गदर्शक आहे. 12 पायऱ्या मला कळल्या काय करायचं ते. पहिली आरती पायरी मान्य केली, मध्यशक्ती कुठे हातभाला, जीवन असतं व्यवस्थित, ते पैसे आले की सुरळीत होईल, काही प्रॉब्लेम नाही. पैशाच्या मागे लागलो होतो, मिटिंग बंद झाल्या होत्या, अनैतिक गोष्टीत अडकलो होतो, ज्या मुलीचं शेअर केलं. आमच्याहून मानशक्ती सुरळीत करू शकेल. अल्कोहोलिझममध्ये आलो की दारू थांबते, हे सांगाल तसं वागायचं. माझी इच्छा आणि जीवन म्हणजे माझे दारूबद्दलचे विचार आणि माझी कृती याची मदत घेऊन थांबवायचं, आपण त्याच्यापासून लांब राहायचं. आणि हे जे जीवन जगत होतो, ज्यावेळेस मनाची तयारी झाली त्यावेळेस कुठेतरी मार्गदर्शकाची गरज आहे. आणि त्याच्यात पण हे सगळे समज माझे चुकीचे. आणि ज्यावेळेस मित्रांनो वळवलो ह्या कार्यक्रमाकडे, शोध घ्यायला लागलो, मार्गदर्शकाची शोध करता करता एक बांधव भेटला. काही महिने काही
मला आठवतच आलं, 1 वर्षाच्या आसपास आम्ही काहीतरी एकत्र होतो. मग त्याला मी कधी म्हणलो नाही तो माझा मार्गदर्शक आहे. त्याला कळालं होतं की हा आपल्याकडून काहीतरी मदत घेण्याच्या अपेक्षेने. आणि काहीतरी त्याच्या बाबतीत मला काहीतरी चुकीचं काहीतरी गोष्ट कळली बाहेरून, मी त्याला direct बंदच केलं त्याविषयी बोलणं. अरे तो ब्लू फिल्म्स पाहतो, तो आजही सिगारेट ओढतो. काही कन्सेप्ट जे आहेत ना मित्रांनो, त्या कल्पना मी केलेल्या, कशाची 4थी पायरी आणि काय. आणि ज्यावेळेस ते बांधव यायचे काही काही माझ्या नंतर आलेले बघा मित्रांनो, म्हणजे माझ्या नंतर जे मध्ये आले आणि ते शेअर करायला लागले की आम्ही मार्गदर्शक घेतलाय, आम्ही 4थी पायरी लिहिली आणि आम्हाला खूप छान वाटतंय. आणि मी म्हणायचो ह्याला जमलंय, मला का जमत नाहीये. ते तिथे रेस कॉम्पिटिशन करायला लागलो, तुलना करायला लागलो. अरे पण ती गृहशुद्धी घेण्यामागचं कारण काय असतं, का आवश्यक आहे. दारूपासून दूर आहे, छान चाललंय, 12व्या पायरीचं काम करतोय, मॅसेज तसून हॉस्पिटलला जाऊन देतोय. कुणी 12th कॉल आला की मला घेऊन जातायत. वय वर्ष 23-24, 23व्या वर्षी ए मध्ये आलोय मित्रांनो. त्याचा एक वेगळा अहंकार, कारण नवीन एखाद्या जुने साहेबाचं विचार काय लकी आहेस तू. मलाही भारी वाटायचं आपलं म्हणजे कसलंय, लय भारी आपण. आणि ती गृहशुद्धीचा ज्यावेळेस विचार निघायचा मित्रांनो, ती चर्चा व्हायची कधी कधी स्टेप्सवरच्या आमच्या मिटिंग चालायच्या प्रायव्हेट, म्हणजे एचेच सभासद, पण ए समूहात नाही चालायची. ते कसे आम्ही भेटून दर रविवारी 1-1.5 तास चर्चा करायचो. तर त्यात ते सांगायचे लैंगिकतेचा अनुभव शेअर करायचा, कुणी कुणी भीतीचा, कुणी खुन्नसचा. आणि मी म्हणायचो हे कोण सांगणार आहे यार. दारू थांबली बाद झालं, हे डोक्याला ताप नको, 3 पायरी आपल्याला कळल्यात बाद झालं, ते 4थी पायरी गाळून पुढचं बघू, पुढचं पुढं. 5व्या पायरीत सांगतात की आम्ही स्वतः जवळ, परमेश्वराजवळ आणि इतर मानवी व्यक्तीकडे आमच्या गैरकृत्यांची तंतोतंत कबुली दिली. अरे कशाला बाबा, मी काय वागलोय लहानपणापासून ते मला माझं माहितीये, त्या व्यक्तीला माहितीये ज्याच्यासोबत मी वागलोय ते माझ्यासोबत स्मशानात जावं, हे कशाला तिसऱ्या व्यक्तीला कळावं, जिवंत माणसाला. ते माझ्यापर्यंत पारे तिथे पास झालं. मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनोनिमस मला स्पष्टपणे एक धोका सांगते की हे जर का आम्ही इतर मानवी व्यक्तीला जर सांगितलं नाही, तर मित्रांनो पुन्हा दारूकडे वळण्याची दाट शक्यता आहे आमची. मी अनुभवातून सांगतो मित्रांनो की या अवस्थेला पोहोचलो होतो 6.5 वर्षाच्या सोबतीनंतर. मित्रांनो 6.5-7 वर्ष लागली या 4थ्या पायरीकडे रिगरसली म्हणतात ना, जो काही प्रामाणिकपणे वळायला. इतक्या जुन्या कल्पना त्या गृहशुद्धीच्या बाबतीत होत्या, ज्याला आपण 4थी पायरी म्हणतो. स्पिरिच्युअल एक्सपिरियन्सच मिळत नव्हते. जो 5 डिसेंबर आणि ते 7 डिसेंबरला मिळाला, त्याच्यानंतर स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स छोटे छोटे मिळत होते. पण तरी मी अस्वस्थ, बेचैन, चिडचिडा, वैतागलेला, असामाधानी वृत्तीचा जो होतो ना मित्रांनो, त्याच्यातून काय सुटका होत नव्हती. व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल करायचा तर मग मी कपडे चेंज केले, मी छान छान कपडे घालायला लागलो. मी जे आधी 100, 200, 300चे शर्ट्स वापरायला लागलो, ते आता 1000-1200चा शर्ट्स विकत घ्यायला लागलो. क्लीन शेव, काहीतरी दाढी वाढवायची, चष्मा वापरायला लागलो, हेअरस्टाईल बदलली. छान बदललो की मी व्यक्तिमत्वात बाहेरून बदल केला होता, अंतर्मनातून नव्हता झाला मित्रांनो. आणि ह्या पुन्हा 6.5 वर्षानंतर एका स्त्रीच्या जिचं लग्न झाले, जी 2 मुलं आहेत, जिचा संसार चालू आहे, त्या बाईच्या पुन्हा त्या अनैतिक गोष्टीत अडकलो मित्रांनो. लग्न काही महिन्यांवरती येऊन ठेपलं होतं. विचित्र मानसिकता झाली होती. कसा बाहेर पडायचं, काय करणार. ही अवस्था जी आहे ना मित्रांनो, की समजत नव्हते या अवस्थेतून कसा बाहेर पडेल, काय होईल. मार्गदर्शक सुदैवाने भेटला आणि तो माझ्या नंतर आलेला एक सभासद होता आणि त्याच्या शेअरिंग मधून मी ऐकायचो की अरे इतके छान सभासद मला मित्र भेटले की मी विचार करायचो की अरे हा माणूस काही वर्षांपूर्वी आपल्याला मदत मागायचं की अरे विकी मला दारू प्यायची इच्छा झाली, मी प्यायला चाललोय, मी पिलोय. आणि तो मध्ये आला काय, थांबला काय, आणि 1-1.5 वर्षांनी ते शेअर करायला लागले. आम्ही मार्गदर्शक घेतला आणि ह्या 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमातून आम्ही ज्यावेळेस प्रवास करायला लागलो, आता आम्ही स्थिरचित्त आयुष्य जगतोय किंवा तो परमेश्वर आम्हाला देतोय. आणि म्हणायचं मला कधी मिळणार हे, आकर्षित व्हायला लागलो मित्रांनो त्यांच्याकडे.
आणि त्या बांधवाकडे गेलो मी. आज मला जर सुदैवाने जर का अजून 2 महिने परमेश्वराच्या कृपेने दारूपासून दूर राखला गेलो तर 8 वर्ष होती. आणि जो माझा मार्गदर्शक आहे त्याला 5.5-6 वर्ष काही झाली, 6 वर्ष झाली. आणि त्याला विचारलं, अरे यार मला मदत कर यार कार्यक्रमाला. काय यार मी एवढी वर्ष सोबर यार, काय मला नाही, मी बेचैन आहे यार, नुसतं मला काय सुचत नाही, काय करू काय. त्यामुळे त्यांनी एक प्रश्न विचारला मित्रांनो मला, अल्कोहोलिक्स अनोनिमसचा कार्यक्रम तुझ्या बाबतीत तुला नोईंग आहे का लिव्हिंग आहे? कार्यक्रम तुला माहित आहे का तू कार्यक्रम जगतोयस आपला? ही जीवन प्रणाली, हे 12 पायऱ्या जगण्याच्या आहेत. तो नुसता आध्यात्मिक संत नव्हे, सिद्धांत नव्हे, तसं आम्हाला जगावयास हवे असं आपलं बिग बुक सांगतंय. जगतोयस का तू? म्हणलं नाही मी, अरे मला फक्त कार्यक्रम माहितीये. अरे तो म्हटला, मित्रा आपला कार्यक्रम माहीत करून जसा घेण्याचा आहे तसा तो जगण्याचा सुद्धा आहे. आपल्याला कार्यक्रम जगायचा आहे दैनंदिन जीवनामध्ये. अरे म्हटलं मी काय करू? मग मला त्याने मित्रांनो दुसऱ्या दिवशी त्याचं बिग बुक दिलं. मला म्हटलं नवीन बिग बुक विकत घे. मला चांगलं आठवतंय मित्रांनो, 7 वर्ष दारूपासून दूर राहिला. 1 का 2 दिवस शिल्लक होते आणि मी त्या दिवशी आदल्या दिवशी ते बिग बुक घेतलं 6 डिसेंबरला. आणि त्यांनी त्याचं बिग बुक दिलं, त्यातले मार्किंग काही पॉइंट्स करायला लावले आणि माझ्याकडून त्यांनी ती लाईफ स्टोरी सांगायचा त्यांनी प्रस्ताव ठेवला. मित्रांनो तो प्रस्ताव जसा ठेवला तसा मी माझ्या डोक्यात कल्पना सुरू झाली, अरे ह्याला कशाला सांगायला पाहिजे आपण काय केलं, वागलोय ते. नाही बाबा हे नाही मी सांगू शकत आणि काही गरज नाही वाटत आहे मला. आणि म्हणून ते बिग बुक मध्ये लिहिलं की 3ऱ्या पायरीनंतर लगेच आम्ही 4थ्या पायरीकडे वळालो. आणि हे आणीबाणीचे पाऊल खरे, हे जे शब्द वापरला ना मित्रांनो, त्याची प्रत्यय तिथे आला की ज्याचा प्रयोग माझ्या जीवनात मी कधीच केला नव्हता. मित्रांनो मी सतत इतर लोकांना, बांधवांना, मी कसा चांगला आहे ना, किती छान आहे ना, असा बुरखा पांघरलेला एक विकी असा बसायचो वर्गामध्ये, तुमच्या सहवासात राहायचो. तुमच्या सहवासात राहिल्यानंतर ना मला बरं वाटायचं. म्हणजे प्रियंबल वाचायचो, रोज वाचायचो मित्रांनो. मी त्या 7 वर्षाच्या मध्यमुक्ततेमध्ये नाही म्हटलं तरी 6 वर्ष तरी वाचलं असेल. 1 वर्ष म्हणजे एखाद्या बांधवाने त्याने वाचलं म्हणून नसेल जमलं मला 365 दिवस. मग बाकीचे दिवस मी प्रियंबल वाचत होतो. त्याच्यामध्ये एक वाक्य होतं, अर्धवट उपाययोजना करून आम्ही काही साधले नाही, आम्ही मोक्याच्या वळणावर उभे होतो. हे वाक्यच कळत नव्हतं, त्याचा अर्थ तिथं प्रत्यय यायला लागला मित्रांनो. अर्धवट उपाययोजना काय केल्या होत्या मी? दारूपासून दूर राहण्यासाठी मिटिंग करणे, हळूहळचा कार्यक्रम करणे, सर्व्हिसमध्ये भाग घेणे, मिटिंग कंडक्ट करणे, प्रियंबल वाचणे, बांधवांच्या संपर्कात राहणे. आणि 12व्या पायरीचं काम म्हणजे हा संदेश इतर मध्य पिढीतांना देणे. इंट्रोडक्टरी पॅम्पलेट घेऊन जायचं सकाळी 7 वाजता, 6 वाजता, 8 वाजता एखाद्या प्रॉस्पेक्ट कडे की त्याचा संदेश पोहोचता इंटरग्रुप पर्यंत. स्पीकर मिटिंगची संधी मिळाली की छान छान स्टार स्पीकर व्हायचं होतं मित्रांनो मला. अयो कसा स्टार स्पीकर बाबा, देवाची इच्छा आहे, देवाची कृपा आहे म्हणून संधी मिळते हा दृष्टिकोनच नव्हता. आपलं शेअरिंग ऐकून लोक थांबतील बरं का. अरे बापरे, काय म्हणजे काय तो मूर्खपणा जो आहे ना मित्रांनो, काय गैरसमज, स्वतःची इमेज एक फ्रेम तयार केली होती, विकी म्हणजे असा. त्या इमेजला कुणी धोका पोहोचवला ना मित्रांनो त्रास व्हायचा. कारण त्या परमेश्वराने दिलेल्या ज्या सहज प्रवृत्त्या आहेत त्याचा इतका गैरवापर केला होता. लैंगिक संबंध प्रचंड विकोपाला गेलेले होते. अनैतिक गोष्टी ज्या मी मगासपासून शेअर करत आलो, अनैतिक गोष्टी वाढलेल्या होत्या. पैशाच्या बाबतीत मित्रांनो, पैसे कमवण्यासाठी मिटिंग पासून लांब गेलेलो होतो. मला इज्जत मिळत नाही, प्रतिष्ठा मिळत नाही म्हणून लोकांपासून झगडा सुरू झाला होता. परमेश्वराने मला सहवासात राहण्यासाठी लोकांसोबत परमेश्वर जे काही देतोय मला मित्रांनो, मी प्रतिष्ठेची मागणी करायला लागलो, कौतुकाची मागणी करायला लागलो. 1 नंबरला राहायचं होतं ना मला. आणि लहानपणापासूनची सवय माझी मित्रांनो, मी 1ली ते 10वी जे शिक्षण घेते शाळेमध्ये त्यातलं फक्त 1च वर्ष मी वर्गाचा सेक्रेटरी नव्हतो, बाकीचे सगळे वर्ष सेक्रेटरी होतो वर्गात. आमच्या फुटबॉल टीमचा कॅप्टन होतो मी मित्रांनो सलग 5 वर्ष. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जर का टाळ कुठाला तर त्या बाईक समोर मीच असायचो भजन म्हणायला. मला सतत पुढं 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 चित्र काढताना ते सर कौतुक करायचे, किती छान चित्र काढलेस नाही का.
आणि ते ज्यावेळेस एखादा अपमान करायचा किंवा ती किंमत द्यायचं नाही, मी लगेच त्या माणसाबद्दल खुन्नस डोक्यामध्ये ठेवायचं. हे जो कार्यक्रमाचा उल्लेख आहे जो चौथ्या पायरीचा, तिथे तो गृहशुद्धी हा शब्द आला नाही मित्रांनो. चैतन्यपूर्ण कृतीच्या कार्यक्रमाकडे आम्ही वळलो असा शब्द वापरलाय तो पुस्तकात. हे काय पाठ वगैरे काय केलेलं नाही मित्रांनो. आता ऑनलाईन मिटिंग समोर ठेवूनच बोलते. कबूल करायला हरकत नाहीये. आता परत ते वेगळा विषय होईल. हा की चैतन्यपूर्ण कृतीच्या कार्यक्रमाकडे वळलो. हा चैतन्यपूर्ण जो कृती, चैतन्य हा शब्द वापरलाय म्हणजे तिथे परमेश्वराचं अस्तित्व आहे आणि तो मला काहीतरी देऊ इच्छितोय. अल्कोहोलिक असा कार्यक्रम मी माझ्या अहंकारामुळे किंवा गैरसमजामुळे किंवा भीतीपोटी मित्रांनो त्या कार्यक्रमापासून पळून जात होतो. आणि ते पुढे जाऊन एक गोष्ट सांगताय की मद्य हे केवळ बाह्य लक्षण होते, म्हणून आम्हाला खरी कारणे आणि परिस्थिती यांच्या मुळाशी जाणे भाग पडले. मी कुठे पिलो दारू, कशी पिलो दारू, कोणासोबत पिलो, कोणत्या ब्रँडची पिलो, किती प्रमाणात पिलो, काहीही संबंध नव्हता मित्रांनो माझ्या जीवनाशी याचा. दारू जीवनात आली आकर्षणापोटी, दारू हळूहळू वाढत गेली, मग एवढी का पित राहिलो ना, एवढी आयुष्य रांगोळी का केली मित्रांनो? दारू मुळात मी एवढी का पिलो ना, याची उत्तर अल्कोहोलिक सायन्स मध्ये ही चौथी पायरी देते. नेमका विकी आयुष्यात घडला कसा, त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट घडत कसे गेले, ते युटर्न ते घाटामध्ये कसे टर्न असतात, ते आयुष्य कसं असं वाकडं तिकडं होत गेले, जे सरळ आयुष्य चाललं होतं त्याची कारण मित्रांनो तिथे सापडायला मदत झाली. आणि जर का बिग बुक जर का मला मी दारू का पिलो ह्याचं जर उत्तर देणार असेल तर मित्रांनो चौथी पायरी हा गाभा आहे त्याचा. त्याची सुरुवात आहे माझी. इतकी भीती होती स्पॉन्सर घेण्याबद्दल, जे शेअर केलं मगाशी चौथ्या पायरीबद्दल, हे कशासाठी सांगायला पाहिजे, कशासाठी लिहिलं पाहिजे. अरे किती वर्षांपूर्वी मी लिहित होतो गृहपाठ वगैरे 2006 साली. आणि तुम्ही आता मला 2017, 18, 19 साली सांगताय लिही म्हणून. मला नाही जमणार बाबा. अहंकार म्हणत होता मित्रांनो तुला लिहायची गरजच नाहीये, तू नाहीच चुकलेला विकी, तुझी बहीण चुकली, वडील चुकलेत, आई चुकली, भाऊ चुकलाय, त्या मित्रामुळे तुला मार खावं लागलाय, त्या मित्राने तुला एका ताटात जेवण करून त्यांनी फसवले तुला, तू कुठं चुकलाय. आणि दुसऱ्या बाजूला भीती मित्रांनो वार करत होते, बाबा रे विकी कशासाठी लिहितोय, कशासाठी हे सांगतोयस तू, काय वागलायस तू लहानपणी, बहिणीसोबत चुकीच्या गोष्टी केल्या ते सांगणार आहेस, घराजवळच्या एका मुलीसोबत तू चुकीचं वागलास ते सांगणार आहेस, एका माणसाचा त्या दोन लोकांचा तुला खून करायचा मनात विचार आला ते तू शेअर करणार आहेस. आणि त्यांनी जर तुला इतरांना सांगितलं तर काय होईल, तुझी इमेजला धोका पोहोचेल. कारण अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर मी एक माझी इमेज तयार केली होती मित्रांनो ए मध्ये आल्यानंतर. आणि मला एक गोष्ट सारखं मनात होता विचार की हे जे बांधव आहेत ना आता उपस्थित, आता समजा आपल्या रत्नागिरीच्या सभेमध्ये आता माझ्यासह 18 जण आहेत, ह्या 17 लोकांना कळता का मला विकी कोण येते. इमेज मित्रांनो मेंटेन करत होतो मी तिथे. दारू पासून दूर आहे, हे दारू शेअरिंग केलं ना मित्रांनो. दारू कुठे पिलो, कशी पिलो, कशी प्रमाणात पिलो, आता कशी वाट लागली, नंतर कशी वाट लागली, आता इथे येऊन कसा सोबर आहे, कसं छान चाललंय. आणि घरी गेल्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस जेवणाचं ताट समोर यायचं त्या जेवणाच्या ताटाला किनारीला पावडर लागलेली त्याची भांडायचे तर ते ताट फिरकावून टाकायचं, म्हणायचे तुमची लायकी आहे काय स्वयंपाक पण करता येत नाही तुम्हाला. मित्रांनो माझं वागणं आहे ना, दुहेरी व्यक्तिमत्व जे आहे ना, ते ऍक्च्युअल मी काय आहे, नम्रता म्हणजे काय, खांदे वाकवणे, चहाची सर्व्हिस देताना एकदम असं प्रेमाने बोलून सर चहा, दिलीप भाऊ चहा घ्या, गंगाधर भाऊ चहा घ्या, नाही. मी नेमका कोण आहे, मी नेमका कसा आहे आणि आता मला नेमकं काय व्हायचंय ह्याची सुस्पष्ट ओळख म्हणजे नम्रता. नम्रता म्हणजे माझ्या दृष्टीने खांदे वाकून शेअरिंगची धार एकदम अशी एकदम छान व्यवस्थित गोड शब्दांमध्ये नावागतशी येत राहा. सगळं एका बाजूला तो जरी चांगला हेतू होता ना मित्रांनो, त्याच्या मागे एक सुप्त हेतू होता, तो ढोंगीपणा होता मित्रांनो. अल्कोहोलिक अनोनिमस मला स्पष्ट सांगते
की बापरे, तुझं व्यक्तिमत्व जे आहे त्याच्यात जर आमूलाग्र बदल घडवायचा असेल तर व्यक्तिमत्व काय आहे हे नको का कळायला आधी. पण ते जर समजत नाही आपल्याला, तू कोण, हु एम आय, तू कोण आहेस, तू कसा आहे, हे जर आपल्याला समजायचं असेल तर ही गृहशुद्धी आहे, जी ही चौथी पायरी आहे ती तुला मदत करेल. आणि मी मित्रांनो ज्यावेळेस ह्या प्रवासाला सुरुवात करायला लागलो, आता त्यांनी व्यक्तिगत गुणदोषांची आम्ही जंत्री करू लागलो किंवा ते आम्ही समजून घ्यायला लागलो. आणि ही ती चौथी पायरी होईल. आत्ता मीटिंग स्टार्ट होण्यापूर्वी 7:30च्या मीटिंगला जॉईन होण्यापूर्वी 15 मिनिटापूर्वीची घटना. घराचं पेंटिंगचं काम काढलेलं 4 दिवसापूर्वी. काल ते पूर्ण झालं आणि सगळं सामान वगैरे ते सगळं रूमच्या बाहेर. आणि 7:15 झाले आणि वडील म्हटले, अरे ते आपले शूज दोघांचे वरती आहेत, त्यातले कुठले लागणार आहेत काय नाही ते बाहेर ठेवलेत सगळे, ते एकदा आपण ठरवूयात आणि ते आपण मग घरात घेऊयात. काय केलंय मित्रांनो, तर ते असं एक पोतं भरून आमच्या दोघांचे मिळून शूज होते मित्रांनो, आणि एक छोटीशी पिशवी. जवळजवळ 13 ते 14च्या आसपास काहीतरी शूज असतील दोघांची. वडिलांचे साधारण 4 ते 5 असतील, माझेच बाकीचे होते. आम्ही काय केलं, ते एक 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 शूज काढले, त्यातले जोडी जुळवल्या, कुठले चांगले आहेत, कोणाची काय शिलाई मारायची आहे का, कुठे फाटले आहेत का, काय सॅन्डल तुटलाय का, कुठले वापरण्यासारखे आहेत, कुठले न वापरण्यासारखे, ते असे आम्ही असे पार्ट केले. आणि त्यातले जे आवश्यक आहेत ते सगळं पूर्ण एका पॅकिंग मध्ये व्यवस्थित बॉक्समध्ये पॅक केलं आणि आता मगाशी ठेवलो. 7:25ला फ्रेश झालो आणि मग मीटिंगला जॉईन होण्यास थोडासा 2 मिनिटं लेट झाला मला. काय झालं त्याच्यातून मित्रांनो, त्याचा जो पसारा तो निघाला, जे अनावश्यक आहे ते बाहेर पडलं, जे आवश्यक आहे ते घरात राहिलं. रोज सकाळी घरात ज्यावेळेस झोपेतून उठलो जातो, अंथरुणाची घडी ज्यावेळेस घातली जाते, ते कपाटामध्ये अंथरुण ठेवली जातं, त्यावेळेस पहिलं झाडून मारलं जातं मित्रांनो, केअर काढला जातो घरातला. हा, तर मी त्या धूळ बसलेल्या किंवा कचरा साचलेल्या घरात मी राहू नाही शकत. मला प्रसन्नता नाही वाटणार, मला शांतता नाही वाटणार, मला अस्वस्थ होईल, मला किळसवाणं वाटेल. नेमकं अल्कोहोलिक अनोनिमस तेच सांगतंय मित्रांनो मला. ज्या 4 दिवस जे पेंटिंगचं काम चालू होतं, त्या भिंती खरडल्या गेल्या आधी. त्यात ते काय प्रायमर पुट्टी काय ते म्हणतात ते केलं गेलं आणि त्याच्यावरती नंतर रंग चढवला गेला एक नवीन. आणि आधी तो जो आमचा ऑरेंज कलर लाईट कलर होता, तो आता एकदम असा स्काय ब्लू कलर कलर चेंज केला एकदम. म्हणजे मलाच प्रश्न पडला, ते आमची रूम आहे काही खरं, एकदम फ्रेश वाटते. आणि असे त्याच्यात हायलाइट होतात मित्रांनो, ते जास्त कडक ते वगैरे ब्लॅक कलरचे, एकदम छान वाटायला लागले ते घर. किती छोटा प्रसंग आहे हा, घटना आहे. अल्कोहोलिक चायनात नेमकं मला हेच सांगते मित्रांनो, ह्याच्यापासून मी पळत होतो का समोरच्याला काय वाटेल, माझ्या इमेजला धोका पोहोचेल. मित्रांनो, जोपर्यंत मी कष्ट घेणार नाही, ते खरडणार नाही, तोपर्यंत मित्रांनो मी कोण आहे हे कळणार नाही. आणि जोपर्यंत मी कोण आहे हे कळणार नाही, तोपर्यंत मला काय व्हायचंय हे समजणार नाही. व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल जर घडवायचा असेल, आणि जी मगाशी प्रार्थनेची जी सुरुवात झाली, मनशांतीची प्रार्थना आपण एकत्र म्हणूयात, चित्त शांतीची प्रार्थना एकत्र म्हणूयात. एक आनंदी, उपयुक्त, प्रसन्न, चैतन्यमय आयुष्य जर मला जगायचं असेल तर अल्कोहोलिक त्याने सांगते की हे मस्ट आहे. आम्ही बऱ्याचदा मी ऐकलेलं, शेअर केलेला अनुभव सांगतो की नाही, या सूचना आहेत आणि स्वातंत्र्य बरं का, करायचं तर करा मित्रांनो. या स्वातंत्र्य करायचं तर करा ह्या सूचनेने मित्रांनो ही चौथी पायरी घेण्यापासून किंवा ही गृहशुद्धी करण्यापासून 7.5 वर्ष लांब ठेवले मित्रांनो. 7.5 वर्ष. ज्यावेळेस मार्गदर्शक घेतला त्याच्यासोबत त्याला माझ्या आयुष्याची स्टोरी सांगितली. त्याला मी एक प्रश्न विचारले, तू मला का सांगतोयस रे करायला, हे मला नाही जमणार यार. मित्रांनो, त्याने मला डायरेक्ट बिग बुक मधील 9व्या पायरीनंतर जी आश्वासनं लिहिलीत, 12 आश्वासनं, जी वारंवार बऱ्याच समूहांमध्ये वाचली जातात, कधी कधी मीटिंग संपल्यानंतर, कधी कधी प्रिअम्बल वाचत असताना, ती 12 आश्वासनांसोबत इतर अनेक आश्वासनं बिग बुक मध्ये मित्रांनो काही ठिकाणी लिहून ठेवलेली, असंख्य आश्वासन आहेत.
आणि तो त्यांनी मला स्पष्ट सांगितलं, जर तुला हे वाटतंय की या आश्वासनांची पूर्तता व्हावी असं तुला वाटत असेल तर तुला हे करावं लागेल. प्रसन्नता या शब्दाची खरी खुरी किंमत कळेल. हे जे आश्वासन दिले नाही मित्रांनो, की प्रसन्नता काय असते ना, ती 24 तासाची 24 सेकंद का होईना आज अनुभवतोय. मी अजिबात म्हणणार नाही 24 तास मी प्रसन्न असतो. वर खाली होत राहतात भाव. आणि त्या 12 पायऱ्या ज्यावेळेस प्रियांबल वाचलं जातं त्याच्यामध्ये एक उल्लेख केलाय की आम्ही जी पावले टाकली ती खाली दर्शविली आहेत. आणि त्याच्या पुढचा वाक्य मित्रांनो माझं आयुष्य बदलणारं ठरतंय. सुधारणेच्या कार्यक्रमाच्या सूचना त्यात आढळून येतील. सुधारणेच्या कार्यक्रमात सुधारणा जी आहे ती आमच्या ट्रिअँगल जो होता, लोगो होता, तो आता आपण बंद केलाय जिओ असं मी ऐकून. आणि बहुतेक खात्री की टोकन जे नवीन आलं त्याच्यावरती आपला ट्रिअँगल असलं ते लोगो नसतो. त्या ट्रिअँगल मध्ये आधी मित्रांनो खाली सुधारणा यायचं, डाव्या बाजूला एकता यायचं आणि उजव्या बाजूला सेवा यायचं. जोपर्यंत माझ्यामध्ये सुधारणा होणार नाही तोपर्यंत मी युनिटीमध्ये राहू शकत नाही. आता मी सतत आत्मकरुणा नाहीतर ब्लिडिंग डिकन्सचं एल्डर स्टेटमेंट ह्यातला फरक मला कळणार नाही तोपर्यंत मी सर्व्हिसमध्ये त्या प्रामाणिकपणे ती सर्व्हिस जो आम्ही विश्वासू सेवक असतो ह्या भावनेत न राहता मी मालक म्हणून राहील की काय. आम्हाला सुधारणा महत्वाची मित्रांनो. आणि ती सुधारण्याची सुरुवात जशी पहिल्या पायरीत माझी ओळख पटते की बाबा तू मध्यशक्ती पुढे हतबल आहे, आपलं जीवन अस्ताव्यस्त झालंय मित्रांनो. ती अस्ताव्यस्तता काय आहे ना ती 4थी पायरी दाखवून देते. माझी अस्ताव्यस्तता ही दृश्य स्वरूपातली नाहीये की माझी नोकरी गेली, माझी प्रेस सोडून गेली, माझ्या शारीरिकदृष्ट्या हाल झाले, ही नाहीये. मुळातच मी भावनिक दृष्ट्या अस्ताव्यस्त माणूस आहे. मला माझ्या विचारांची बैठकच चुकीची झालेली आहे मित्रांनो. मला माझ्या भावना हाताळता येत नाही, मला प्रेम व्यक्त करता येत नाही, मला राग व्यक्त करता येत नाही. मला कसं कोणाशी डील करावं, कसं कोणाशी, मला इतर लोकांशी मित्रांनो नातेसंबंध प्रस्थापित न करता आल्यामुळे मी दारूकडे वळालेलो आहे. आणि सोबरायटी मध्ये सुद्धा मित्रांनो तेच प्रसंग माझ्या जीवनामध्ये घडत होते. सोबरायटीत मध्ये मित्रांनो 4 वर्षानंतर मला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. जसं दारू पिऊन मला काढलं होतं, मला सोबरायटीत कामावरून काढून टाकण्यात आलं. मला जशी दारूच्या ह्याच्यात म्हणजे एक प्रेम सोडून गेली, सोबरायटी मध्ये सुद्धा मित्रांनो एक प्रेम प्रकरण अडकलं होतं, ती सोडून गेली. परत नैराश्य, इतिहासाची पुनरावृत्ती दारुड्यांच्या बाबतीत होते. हे वाक्य मी कुठेतरी ऐकलं होतं शेअरिंग मध्ये. मित्रांनो ते अनुभव घेत होतो. जबाबदाऱ्यांपासून पलायनवाद, वास्तवापासून पलायनवाद. अरे मी नेमका असं वागलोय का ह्याची सुस्पष्ट ओळख मला ही 4थी पायरी देते. नेमके कसे केव्हा आमच्या नैसर्गिक आकांक्षांनी आम्हाला हे जे काय मी जगलोय मित्रांनो आयुष्य आम्हाला विकृत केल्याचे शोधण्याची आमची इच्छा आहे. मला परमेश्वराने दिलेले इन्स्टिंक्ट, लैंगिक संबंध, भावनिक भौतिक सुरक्षितता आणि सहवास हे जन्मजात मुलाला लगेच दिलेलं असतं. ते बाबा हे तुला स्वाधीन आहे, हे असं तुला आता हे घेऊन तुला चालायचं पुढे. म्हणजे हळूहळू जसं भूक लागली की ते रडतं, ते त्याच्या भावना ते असं व्यक्त करतं, अन्न लागतं त्याच्या पोटाला. जसं वय वाढत गेलं मग मला पैशाची ओळख व्हायला लागली. का वाटली 6-7 वर्षांचा असताना बहिणीच्या पर्समध्ये 5 रुपयाचा कॉईन चोरायची वेळ का आली त्या कॅडबरीसाठी? काय मित्रांनो, अल्कोहोलिकर्स मध्ये आल्यानंतर एक सांगेल की मद्यासक्तीच्या बंधनातून मुक्त होण्याची इच्छा असली पाहिजे. हे जसं सांगतात मित्रांनो, मद्याच्या आसक्तीतून कदाचित मी दारूपासून दूर राखला जाईल त्या मद्याच्या आसक्तीपासून, पण त्या व्यतिरिक्त इतर असंख्य आसक्त्यांमध्ये अडकलेला दारुडा माझ्यासारखा मित्रांनो सुखी, समाधानी, उपयुक्त, आनंदी आयुष्य जगणं दुराप असतंय. हा अनुभव माझा वैयक्तिक आहे. लैंगिकतेची आसक्ती, पैशाची आसक्ती, प्रतिष्ठेची आसक्ती, कारण माझ्या मद्यमुक्ततेच्या प्रवासामध्ये मित्रांनो, मद्यपानाच्या नाही, मद्यमुक्ततेच्या प्रवासामध्ये 3 मोठ्या अडथळे आहेत. आणि तो म्हणजे पैसा, प्रतिष्ठा आणि प्रणय. आता मी पुरुष आहे म्हणून बाई हा शब्द वापरू शकतो. बाई 3 गोष्टींमध्ये अडकू शकतो मित्र. आणि मी ज्यावेळेस काही दुर्दैवाने जे पुन्हा दारूकडे आपल्या सभासद वळतात त्यांच्याशी ज्यावेळेस मी चर्चा करत असतो, मित्र अरे काय झालं रे, तू का दारूकडे वळाला? तो म्हणतो काय नाही रे, अशीच दारूची इच्छा निर्माण झाली आणि पिलो. मी त्याला परत विचारतो, नाही खरं सांग ना, काय झालं नेमकं, काय घडला होता प्रसंग? मित्रांनो तो एकतर पैशाबद्दल शेअर करतो, प्रतिष्ठेबद्दल शेअर करतो, ना तर लैंगिक संबंध ह्या गोष्टींबद्दल शेअर करतो. आणि ह्या 3 भावना, ह्या 3 आमच्या इन्स्टिंक्ट आम्हाला दारूकडे पुन्हा नेऊ शकतात त्याचा गैरवापर केल्यानंतर.
प्रमाणापलीकडे इतरांकडून केलेली मानपान, प्रतिष्ठेची, सुखाची मागणी, लक्ष वेधून घेण्याची, संरक्षणाची मागणी, लैंगिकतेची मागणी, त्याच्यातून मित्रांनो संसार उद्ध्वस्त झाला असता. सुदैवाने लग्न व्हायच्या काही दिवस आधी मित्रांनो त्या स्त्रीकडे जाऊन तिला सांगू शकलो की बाई, हे जर आपण असं चालू ठेवलं तर तुझा संसार उद्ध्वस्त होईल आणि माझाही होईल बाई. हे आपल्याला इथे थांबवायला पाहिजे. आणि ते करत असताना बांधवांचे मदत घेतली मित्रांनो. आणि ज्यावेळेस ती 4थी पायरी वाचली गेली मित्रांनो, ज्यावेळेस लिहिली की बाबा ही 4थी पायरी मला किती आवश्यक आहे. पण मद्यपाशावरचा एक उपाय मित्रांनो पुस्तकामध्ये लिहून ठेवलाय, तो नक्की शेअर करतो आणि मी माझं शेअरिंग थांबवतो कारण वेळ झालेली आहे. बिग बुक मध्ये एक स्पष्टपणे मला हिंट, म्हणजे त्यांनी स्पष्ट सांगितलंय मित्रांनो. याचं सूचना वगैरे म्हणतात ना मित्रांनो, हे मस्ट जो आहे ना, खरंच आवश्यक आहे रे विकी, हे तुझ्यासाठी हे लिहिलंय ना, की माझी जर का मद्यासक्तीतून मला जर बाहेर पडायचं असेल, ह्याच्या विचारसरणीत जो मी मद्यासक्त अडकलेलो आहे, ह्याच्यातून मला जर बाहेर पडायचं असेल तर याच्यावर उपाय नाहीये का? तर बिग बुक म्हणता आहे, याच्यावर उपाय आहे. हा तोडगा आहे आत्मसंशोधनाचा. मित्रांनो जे मागाशी म्हटले मी कोण आहे, आत्मसंशोधन करायला लावते. आपला अभिमान आणि गर्व, माझा अहंकाराचं खच्चीकरण करण्याचा आणि आपल्या सुखांची, उणीवांची कबुली देण्याचा. मद्यासक्ती नाहीशी करण्यासाठी या प्रकारच्या विचार मंथनाची आवश्यकताच आहे, असा शब्द वापरला मित्रांनो. जिथे ते च येतो, मराठी भाषेचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो, की ते खरंच आवश्यकच आहे की तुझ्यासाठी. आम्ही जे जीवन जगत होतो ते नैराश्याचे, वैफल्याचे जीवन होते. आणि मग ते म्हणतात की ज्या लोकांच्या बाबतीत हा प्रश्न सुटला होता, कुठला तर नैराश्यातून आणि वैफल्यातून ते बाहेर पडले होते, त्यांनी आमच्यापाशी संपर्क साधल्यानंतर आमच्या पायाची जी साधी सुधी आध्यात्मिक उपकरणे येऊन पडली, ही 12 पायऱ्या, ती उचलून घेण्याशिवाय आमच्या पुढे पर्यायच राहिला नव्हता. आणि त्या प्रयोगानंतर आम्हाला जणू स्वर्गाचा लाभ झाला आहे आणि आमच्या स्वप्नातही आले नसेल अशा उच्चस्तरीय अवकाशात आम्हाला स्वैर संचारही केल्यासारखे वाटू लागले आहे. मित्रांनो, स्वर्ग सुखाचा आनंद मी ह्या पायऱ्यांच्या आचरणातून घेऊ शकतो. आणि नक्की खात्री देईल मित्रांनो, हे फक्त माझे बागुलबुवा असतात असं बिग बुक सांगतं. 12 पायऱ्या, की भीती आणि अहंकार आम्हाला 4थ्या त्या गृहशुद्धीपासून जे परावृत्त करतं. मित्रांनो, मी नक्की खात्री देईल, ज्यावेळेस 4थी पायरी लिहून झाली आणि मार्गदर्शकासमोर त्या 5व्या पायरीच्या माध्यमातून समोर ठेवली, मित्रांनो इतकं स्वातंत्र्य वाटलं आणि नक्की खात्री देईल माझ्या डोळ्यात पाणी होतं मित्रांनो. अरे विक्या, काय आयुष्य जगलायस रे विक्या, काय करून बसलायस, किती स्वार्थ स्वयं केंद्रित तुझ्या संकटाचं जे मूळ आहे बिग बुक सांगते, किती स्वार्थाने जगलायस आणि आयुष्य काय करून ठेवलंस मातेर. माणूस म्हणून जन्माला आलास आणि काय जागलायस तू. आणि ज्यावेळेस मार्गदर्शकाला म्हटलं, अरे हे जे तुला सांगितलंय तू हे कोणाला सांगणार तर नाही ना. तो म्हटला, अरे विकी, ज्यावेळेस मनाची तयारी होती आपली, मार्गदर्शक निवडताना काही गोष्टींची काळजी घ्यायची. मार्गदर्शक 1 वर्षाहून अधिक, 1 वर्ष किंवा त्याहून अधिक वर्ष सोबत असलेला पाहिजे. त्याने 4-5 आपल्या अल्कोहोलिकचे साहित्य वाचलेलं पाहिजे. त्याला त्याचा स्वतःचा मार्गदर्शक पाहिजे आणि त्याच्या वागण्या बोलण्यात आपल्याला चेंजेस जाणवतात. ते हा खरंच कार्यक्रमावर आहे का, आपण त्याला ऑब्झर्व करावं महिनाभर आणि मग त्याला घ्यावं. ज्यावेळेस तुला विश्वास बसला की येस, मी तुला काही तुझं ह्या गोष्टी एक्सपोज कुठे बाहेर सांगणार नाही, त्यावेळेस तू विश्वासाने सांगितलेस ना मला. आणि मित्रांनो, खात्री देतो मी मित्रांनो, ज्यावेळेस की माझ्या अनुभवातून हे ज्यावेळेस मी शेअर केलं, ही जळमट जी आहेत मित्रांनो, एक आपला बांधव्य ठाण्याचा तो एक शेअर करतो आणि तेवढं सांगून थांबतो, की जर का तुझ्या घरात राहतोय, त्या घरात जर का मेलेला उंदीर जर का त्याचा वास येतोय तुला, तर तो उंदीर शोधण्याचा प्रयत्न करतोस ना तू का. म्हटलं, अरे ते घाण वाटते म्हणून, वास किती तुबट असतो तो आणि ते कसं राहणार, मी उलटी आल्यासारखं होतं. म्हटलं, अरे तो मेलेला उंदीर जोपर्यंत तो झाडून तू शोधत नाही, तू पहिला कपाट काढत नाही, इकडे तिकडे शोधत नाही, तो कपाटातून सापडल्यानंतर कुठेतरी मेला त्या सुपलीत घेत नाही, तो बाहेर जाऊन फेकून घरामध्ये जोपर्यंत तू रूम फ्रेशनर मारत नाही किंवा 4-5 अशा अगरबत्त्या धूप जाळत नाही, तोपर्यंत तो वास जात नाही ना. तोपर्यंत तुला बरं वाटत नाही ना, तोपर्यंत तुला प्रसन्नता वाटत नाही ना.
म्हटलं अरे किती मेलेली उंदरं आपण मनात घेऊन फिरतोय सोसायटीमध्ये, कसा तो परमेश्वर तुझ्या मनामध्ये प्रवेश करेल आणि तो कसा परमेश्वर तुला सापडेल? अरे त्याला आतमध्ये येण्यासाठी आधी हे घाण तर बाहेर काढ, मग त्या चांगले विचार आत येतील, तो परमेश्वर आत वास करेल आणि तुला कळेल की जीवनामध्ये. मित्रांनो 10व्या पायरीनंतर एक आश्वासन दिले की आम्हाला प्रत्येक प्रश्नांच्या बाबतीत मित्रांनो उत्तरं सापडतील. आमच्याकडे शहाणपणा आलेला असेल, हा शहाणपणा माझ्याकडे हुशारी खूप आहे मित्रांनो, शहाणपण नाहीये. माझ्या हुशारीचा इतर लोकांनी फायदा करून ते मोठे झाले, असं मला जो अहंकार होता. मित्रांनो तो शहाणपणा मिळवायचा असेल ना, तो मी विस्डम मागतो ना, ज्ञान मागतो ना त्या परमेश्वराला प्रार्थनेत. मित्रांनो प्रार्थनेतच मला त्या 4थ्या पायरीसाठी धैर्य मला मागायचंय की हे परमेश्वरा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. परमेश्वरा, मी जे काही भूतावळी जे काही जगलोय ते भूतकाळ जो आहे तो माझ्या आयुष्याचा खजिना आहे आणि इतर लोकांचा सुद्धा तो खजिना आहे, मी ते वाटू शकतो. आणि ती भूतावळी मी मित्रांनो ज्यावेळेस ती बदलू शकत नाही, ती फक्त मला माझ्या मार्गदर्शकासमोर त्या 4थ्या पायरीच्या माध्यमातून समोर ठेवायची. मित्रांनो माझं बिग बुक हे माझा ग्रंथ आहे. विल्यम डी सिल्कवर्थ म्हणतात की ह्या ग्रंथाचं पारायण करा तुम्ही आणि त्याचं आचरण करा. कॉम्प्लिकेटेड करू नका, त्याची चिरफाड करू नका. ते आचरणात आणण्यासाठी लिहिलेलं आहे. त्याची चिरफाड करायला ही 12वी पायरी इथंच का लिहिली, 4थी पायरी कशाला बाबा डोक्याला ताप लिहून ठेवली, हे सांगण्यासाठी नाहीये. ते लिहिलंय ते इन्स्ट्रक्शन फॉलो करण्यासाठी आहे. मी ज्यावेळेस डॉक्टरकडे जातो त्याला मी सांगतो, जसं आता कोरोनाचा माहोल आहे बाबा रे, मला तापाची चान्सेस माझ्या बायकोला जाणवत होतं, वास येत नाही, हे होत नाही, ते होत नाही, मलाही जाणून गेलं. ऑटोमॅटिक कदाचित झाला असावा, बरा माहित आहे देवाच्या पुढे. तर मी डॉक्टरला गपचूप सांगतोय ना ते मला असं असं झालं, तर तो काय करतो, तो म्हणतो बाबा रे विकी, ह्या 3 टाइम गोळ्या, इंजेक्शन देऊ का? हो द्या डॉक्टर, चालेल, एकदाच जरा बरं होईल. तो इंजेक्शन का घेतो मी त्याला म्हणतो का तुम्हाला काय कळतं का की ऑरेंज कलरची गोळी कशाला दिली, पिंक कलरचीच द्या ना, व्हाईट कलरचीच द्या ना, ग्रीन कलरची नका देऊ, असं काय बोलतो का? गपचूप खातो का? खातो, मला बरं व्हायचंय. मित्रांनो तर 12 पायऱ्यांची का चिरफाड करतो मग मी? त्या 12 पायऱ्या दिल्यात त्या मला फक्त फॉलो करायच्यात. बांधावं जो चाललाय ह्या मार्गावरून त्याचा हात पकडून फक्त मला चालायचंय, बाकीचं जास्त डोकंच नाही चालवायचं मला. हे असंच का ते तसंच का नाही, जर तर मध्ये नाही अडकायचंय मला. कारण 100 लोक ह्याच्यातून बाहेर पडली ह्या मार्गावर चालून आणि ते मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या ते सुधारल्यासारखे, असं बिग बुक आपल्याला आश्वासन देतंय. कारण बिग बुक म्हणतो तसं आम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्टीने आजारी असतो, तसं आम्ही आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा आजारी असतो. आणि आध्यात्मिक दृष्टीने जर का आम्ही बरे झालो तर आम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्टीने बरे होतो. पण दुर्दैवाने मित्रांनो माझा गैरसमज हा होतो की आता शरीर सुधारलंय, आता आपण पैसे कमवूयात, मग आपण मानसिक पैसे कमवले की आपण मानसिक दृष्ट्या स्थिर होऊ आणि मग कार्यक्रम नंतर घेऊयात ना 50शीला वगैरे, आता कशाला गरज आहे, दारूपासून दूर आहे ना. म्हणून मित्रांनो अल्कोहोलिक अनोनिमस सांगते की निर्भय आणि शोधक आढावा घेतला आणि बिग बुक मध्ये स्पष्टपणे लिहिले की आम्ही कागदावर उतरवल्या. तर कुणी एकाने मध्ये मला प्रश्न विचारला की ते कोणी सांगितले लिहायला, आपण शेअर करू शकतो फक्त. नाही मित्रांनो, मी हे मला कागदावर उतरवायला सांगितले आणि सुदैवाने ते कागदावर उतरवल्यामुळे मला त्याची मदत झाली. आणि ह्या गृहशुद्धीचा प्रसन्नतेकडे, शांततेकडे, समाधानाकडे जो काय प्रवास होतो त्याच्याकडे मित्रांनो मार्गक्रमण आज होतंय. परमेश्वर कृपेने काही क्षणांपुरता का म्हणा ते समाधान, ते सुख, ते आनंद, ती प्रसन्नता उपभोगतोय. मुक्ती समूह रत्नागिरी, दिलीप भाऊ आणि गंगाधर भाऊ आणि आमचे मला वाटतं गोपाळ भाऊ का काहीतरी वसायचे, त्यांचा फोन आला होता. त्या सर्वांचे आभार की तुम्ही मला या विषया संदर्भात बोलायची संधी दिली. आपण सर्वांनी शांतपणे ऐकत, कळत न कळतपणे काही चुकीचं बोललं गेलं असेल तर आपण मोठ्या मनाने माफ करावं. धन्यवाद.